अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परमात्मा श्री सच्चिदानंद सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परमात्मा होते. त्यांच्या दरबारातून कोणीही रिकाम्या हाताने परत जात नाही. स्वामींचे आयुष्य आणि त्यांच्या कथा अशा चमत्कारांनी भरलेल्या आहेत, ज्या ऐकल्यावर अचानक आपल्या अंगावर काटा येतो आणि स्वामींवरती असलेली श्रद्धा आणखी दृढ होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या चरित्रातील असे 5 चमत्कारिक अनुभव पाहणार आहोत, ज्याबद्दल कदाचित तुम्ही यापूर्वी कधीही ऐकलेले नसतील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला स्वामी कृपेचा एक असा नियम समजणार आहे जो तुमचे आयुष्य बदलू शकतो. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात. स्वामी भक्तांना आलेला पहिला अनुभव. सुकलेल्या झाडाला फुले आणि फळे आली. तर एकदा स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये एका बगीच्याजवळून जात होते. तिथे एक जुनी पूर्णपणे सुकलेली आंब्याची बाग होती. त्या बागेच्या मालकाला वाटत होते की आता झाडे कधीच जिवंत राहणार नाहीत. स्वामींनी त्या सुकलेल्या झाडाकडे पाहिले आणि त्या मालकाला म्हटले, या झाडांना पाणी घाल. मालकाला वाटले की स्वामी असेच बोलत आहेत, पण त्या मालकाने स्वामींच्या शब्दांवरती विश्वास ठेवून पाणी घातले. चमत्कार असा झाला की काही दिवसातच त्या सुकलेल्या झाडांना हिरवी पाने आणि नंतर त्याला आंबेसुद्धा येऊ लागले. जर तुमच्या आयुष्यातही या सुकलेल्या झाडांसारखे निराश झाले असेल तर स्वामींच्या चरणी या. ते तुमच्या आयुष्यात ही अशीच आनंदाची फुले फुलवतील. स्वामी महाराजांच्या भक्ताला आलेला दुसरा अनुभव. सापाचे झाले सोने. एक गरीब प्रामाणिक भक्त स्वामींच्या दर्शनाला आला. तो खूप आर्थिक संकटात होता, पण त्याने कधीही स्वामींकडे पैसे मागितले नाहीत. एक दिवस तो जंगलातून जात असताना त्याला एक मोठा विषारी साप दिसला. तो घाबरला, पण त्या सापाने त्याला काहीच केले नाही. स्वामी समर्थांच्या स्मरण करत करत त्याने तो साप एका कपड्यात बांधला आणि तो स्वामींच्या दरबारात आला. स्वामींनी त्याला म्हटले, खोल ते गाठोडे. त्या गरीब भक्ताने घाबरत घाबरत ते कापडाचे गाठोडे खोलले, तर आतमध्ये साप नव्हता, तर साक्षात खरोखरच त्या सापाचे सोने झालेले होते. स्वामींनी त्याची गरिबी एका क्षणात दूर केली. स्वामी महाराज आपल्या निष्ठावंत भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे असतात आणि संकटाचे रूपांतर सुखात अनुभवत असतात. स्वामी महाराजांच्या भक्ताला आलेला तिसरा अनुभव. चोळप्पाच्या घरात अन्नधान्यांची कमतरता मिटली. चोळप्पा हे स्वामींचे परम भक्त होते. एकदा त्यांच्या घरात खूप पाहुणे आले, पण घरात फक्त 2 लोकांचे जेवण शिल्लक होते. चोळप्पा खूप चिंतित झाले. स्वामींनी हे ओळखले आणि त्या जेवणाच्या पातेल्यावर आपला हात ठेवला आणि म्हटले, आता वाढा सगळ्यांना. चमत्कार असा झाला की 50हून अधिक जास्त लोकांनी पोटभर जेवण केले, तरीही त्या पातेल्यातील अन्न जशास तसे होते, ते संपलेच नाही. स्वामींच्या नावात इतकी शक्ती आहे की जरी तुम्ही निष्ठेने त्यांचे नाव घेतले तर तुमच्या घरात कधीच अन्न आणि धान्याची कमतरता भासणार नाही. चला, स्वामी महाराजांच्या भक्ताला आलेला चौथा अनुभव. एकदा काही भक्त आणि व्यापारी नावेतून नदी पार करत होते. अचानक नदीमध्ये खूप मोठे वादळ आले आणि पाणी नावेत भरू लागले. सगळ्यांच्याच प्राण ध्यासात आले. त्या नावेत एक स्वामींचा साक्षात भक्त होता. त्याने डोळे बंद केले आणि जोरजोरात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचा जप सुरू केला. तिथे अक्कलकोटमध्ये स्वामी महाराज अचानक उभे झाले आणि त्यांनी आपले कपडे ओले केल्यासारखे झटकले आणि तिकडे नदीमध्ये अचानक एक मोठा हात आला. त्या हाताने त्या बुडणाऱ्या नावेला किनाऱ्यापाशी आणि सुरक्षित ठिकाणी लावले. भक्तांना समजलं की स्वामींनीच त्यांचे जीव वाचवला आहे. आयुष्यात कितीही मोठे संकट वादळी आले तरीही स्वामी महाराज आपल्या
खडतर परिस्थितीतून बाहेर काढतातच. चला, 5वा अनुभव, स्वामी महाराजांच्या भक्ताला आलेला पाचवा अनुभव, यमराजाला परत पाठवले. हा अनुभव स्वामींच्या सर्वात मोठ्या चमत्कारांपैकी एक आहे. एका भक्ताचा मुलगा खूप आजारी होता. डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले होते. त्या मुलाचे प्राण जाणारच होते की त्याच्या आईने मुलाला स्वामींच्या पायथ्याशी आणून झोपवले आणि रडू लागली. स्वामींनी रागात पाहिले आणि शून्यात पाहत म्हटले, चला जा इथून, अजून यायचे वेळ झालेली नाही. लोकांनी तिथे कोणीही दिसले नाही, पण त्या क्षणी त्या मुलाचा श्वास परत आला आणि तो पूर्णपणे बरा झाला. साक्षात काळाला सुद्धा स्वामींच्या शब्दामोरे परत जावे लागले. ज्या जीवांचा रखडत स्वामी असतात त्यांचा काही बिघडू शकत नाही. भक्तांनो, हे होते स्वामी समर्थ महाराजांचे 5 अद्भुत चमत्कार. स्वामींचा एक नियम आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल तर तुमच्याही आयुष्यात यांचे अनुभव तुम्हाला येतील. तुम्हाला यापैकी कोणता अनुभव सर्वात जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.